नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण मस्त झणझणीत अशी ब्राह्मणी पद्धतीने कटाची आमटी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत। तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पुरणाची डाळ शिजवल्यानंतर खाली जे काही पाणी राहतं त्याला आपण कट म्हणतो। तर मोस्टली कांदा लसूण घालून ही आमटी बनवतात, पण आज आपण ब्राह्मणी पद्धतीने बिना कांदा लसणाची बनवणार। तर ह्यासाठी 1 वाटी हा पुरणाचा कट आहे, चिंच आहे, 10-12 कढीपत्त्याची पानं आहेत, त्यानंतर चवीपुरतं मीठ आहे, जेवढी चिंच आहे तेवढाच गूळ घेतलेला आहे, पाव चमचा हळद आहे, त्यानंतर जिरं मोहरी अर्धा चमचा आहे, धणे पावडर 1 चमचा, गोडा मसाला आणि 1 चमचा लाल तिखट। हे असं सगळं प्रमाण आपण घेतलेलं आहे। तिखट आणि मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। आता आपण सुरुवात करूया। सर्वात आधी काय करायचं, हा चिंचेचा कोळा आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्ही बघितलं असेल, मी चिंच भिजत न घालता वर्षभरासाठी चिंचेची पावडर बनवून ठेवते आणि तीच मी प्रत्येक पदार्थामध्ये वापरते। तर आता ही चिंचेची पावडर भिजत घातली आहे, कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे, साधारणपणे 1.5 पळी तेल आहे आणि पाव चमचा जिरं मोहरी घातलेली आहे। जशी आपण फोडणी करतो तशीच फोडणी आपण करून घेतोय। आता 10-12 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत, ह्याच्यामुळे चव खूप छान येते। आता याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेतलाय, हिंगामुळे देखील चव मस्त येते। आता आपण हळद घालून घेतली अर्धा चमचा, त्यानंतर फोडणीमध्येच 1 चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे। फोडणीतच मसाले घालून घेणार आहोत आणि हा आहे गोडा मसाला। घरामध्ये जो कुठलाही गोडा मसाला असेल तो घालून घ्यायचा आहे, कारण ही जी कटाची आमटी आहे याला मसाला तर हवाच। आता हे छान मस्त परतलं की मग आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत चिंचेचा कोळ। तर पावडर असल्यामुळे मी ॲज इट इज जसं आहे तसंच घालते। आता चिंच गुळाचं जर प्रमाण विचाराल तर कुठलाही पदार्थ करताना जेवढी चिंच घेतली तेवढाच जर गुळ घातला तर आंबट गोड अगदी परफेक्ट होतं। आता जो कट आहे तो आपण घालून घेतलेला आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत। तुम्हाला कितपत घट्ट किंवा कितपत पातळ हवी आहे ही कटाची आमटी, त्यावर पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे। आता पाणी घालून घेतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये गूळ घालून घेतलाय, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला मस्त दणकून अशी उकळी काढायची। ही आहे धण्याची पावडर, जी फोडणीत कधीच घालायची नाही, म्हणजे त्याचा वास खूप छान लागतो। फोडणीत नाही घातली तर, कारण फोडणीत घातली तर याचा जो फ्लेवर आहे तो राहत नाही, त्याच्यामुळे धण्याची पावडर ही नंतरच ॲड करायची। आणि हा आहे सुक्या नारळाचा चव, तर म्हणजेच खोबऱ्याचा किस, तर हा देखील घालून घ्यायचा आहे, कच्चाच घालून घेतलेला आहे आणि उकळी आणायच्या आधीच घालून घ्यायचा आहे। खोबऱ्याचा किस घातल्यानंतर याला उकळी आणायची आहे, त्याच्यामुळे देखील मस्त चव येते आणि तवंगही मस्त येतो। कलर अतिशय सुंदर आलेला आहे। हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून घातली। आता दणकून अशी उकळी काढायची। आमटी भात तर एकदम मस्त लागतो आणि तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा। कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। आमटी भात तर ऑप्शन आहेच, पुरणाच्या पोळीबरोबर तर एकदम भन्नाट लागते आणि अगदी वाटीत घेऊन तुम्ही मस्त फुरके मारले किंवा चमच्याने सूपसारखं जरी ही कटाची आमटी पिली तरी देखील ही तुम्हाला नक्की आवडेल। आंबट, गोड, तिखट, खारट, अगदी चटपटीत सगळ्या चवी जर एकत्र घ्यायच्या तर ही कटाची आमटी। तर बघू शकता अतिशय मस्त असा कलर आलाय, याला मस्त दणकून उकळी आलेली आहे। ही कटाची आमटी दिसायला जेवढी छान दिसते, चवीला तर त्याच्यापेक्षा अगदी भन्नाट लागते। तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने कटाची आमटी नक्की बनवा। कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि आज आपण अगदी ब्राह्मणी पद्धतीने बिना कांदा लसणाची कटाची आमटी बनवली आहे, तर कमेंट करून नक्की सांगा। भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद।